आता आले मॉन्टीच्या घरी. मॉन्टीला दारू पाजणार आणि रोमांस करणार. मॉन्टीचा पण व्हिडिओ व्हायरल. आशिकी मधलं परत हे करावलं आम्ही रिक्रिएट. फक्त मोठ्या तोंड फोडाय मोठ्या तोंड. वेस्ट साईडला एवढी गर्दी. वेस्ट साईड आहे का माधवा रोड आहे काय कळना. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आता आपण घरातली कामं करायला जायचं. जी काल डबा आणलेली बिर्याणीची ती द्यायला चालली आणि वरदला घेणार होता. थांबा घेतो, बेड घालतो तुम्हाला आणि मग जाऊया. गाडी घ्यायला लागत्या. गाडी घ्यायला लागत्या. नाही रे गाडी घे बाबा प्लीज. हा येताना मी घेतो. चला सक्सेसफुली मिशन सक्सेसफुल झाली. डबा द्यायला जातो त्याला घेऊन. परवा जेवणाची डब्यात नाही, काल जेवणाचा आहे रे. घरातल्या जेवणाचा आहे पण आज जेवणाला आम्ही गेलो नाही कारण मी बिझी होतो ना. बिझी आहे रे मी खूप. वेड्या कळतं का नाही तुला? 100%. चला. अरे मुग्गा आहेस काय? बोल ना. होय की होय. अरे भांडे आले, भांडे केसावर भांडे. भांड गॉन. बिर्याणी पोटात गॉन डायरेक्ट. क्वालिटी असते बिर्याणी म्हणून बघितली तो वर मिळत्या घरात ना देतात क्वालिटी. आता आपल्यावर आहेत काळू तो भाऊ आहे. ए इकडे मागे मागे तुझ्या अब्रू काढणार आहे आज मी. कसा गाडी कशी चालवलाय बघा. काय घोडी आहेस काय माझी? अरे चालू सरळ चालू. उगाच घालशील कोणाला रांगाव. घरला काय बॅटमॅन आलता काय असं वाकून चालवायला गाडी? हा बरोबर आहे काय? हा काय बोल ना वेड्या. काय मोठ्या आलाय जेवण मस्त 12व्याला. बासुंदी बिसुंदी घुमवलाय. अरे लाज आहे काय? माणसं वारलेली असतात तिथं जेवायला. तेवढं घुमवतात तुम्ही जेवण? काय लग्नात जेवण आहे ते? हा मागून खातोस काय तिथं? मला वाटते बाबा बासुंदी बिसुंदी डोबल वेळा मागून घेतला असतील का नाही? निर्लज्जा. अरे 12वेळचं जेवण म्हणजे लोक शांतीसाठी घालतात रे. तुमच्यासारखी निर्लज्ज घुमवतात. आता आले मॉन्टीच्या घरी. मॉन्टीला दारू पाजणार आणि रोमांस करणार. मॉन्टीचा पण व्हिडिओ व्हायरल. नाही व्हिडिओ अपलोड करायचा आहे. काम आहेत किरकोळ त्यासाठी आली. चला लागा कामाला. फोटो चोमू. रोमांस केलाय का तुझ्यावर कोणत्या दारू पाजून? त्या पोरग्याचा फोटो आहे तसा सेम आहे तुझा. तू दारू पण एकाचा छळ केलाय तसं सेम आहेस तू. सेम काय पावसाळ्यात आता मॉन्टीला घेऊन चाललोय रोमांस करायला. कसा आहे रोमांस? जरा फिरून येऊया, कंटाळा आलाय. असं जर रोड जाणार एक लॅप टाकणार नाही घरी रिटर्न. मॉन्ट्याला बघायच्या आहेत पोरी आणि त्या पण गुबगुबी मऊ मऊ पाहिजे उशी सारख्या. असं डोकं ठेवलं झोपला काय पाहिजे. बरोबर आहे का नाही? गोरी पान काय असेल तुमचा बायोडाटा पाठवा कमेंट सेक्शन मध्ये. मॉन्टीला पाठवतो मी, फॉरवर्ड करतो लगेच. होय का नाही? 100%. आशिकी मधलं परत हे करावलं आम्ही रिक्रिएट. फक्त मोठ्या तोंड फोडाय. मोठ्या तोंड माग गेलास की पप्पीस की डायरेक्ट मला रोमांसच की पावसात. बरोबर आहे का नाही? कसा एक रेनकोट दोघांच्या म्हणजे कसं आहे परिस्थिती नाही ना आमची. गरीब आहे ना आम्ही. रोमांस पण आम्हाला असंच करायला लागतो पावसात. कसं आहे गरीब पोरं जी कॉलेजला जात आहेत पाऊस रेनकोट असून असं घालून फिरतायत. कसं आहे मस्त असंच फिरायचं. आता तू तुझ्या पोरांना सांगू शकतेस ग की मी असं रेनकोट म्हणजे मोठं झाल्यावर ग रेनकोट घालून जायचो शाळेला असताना. तुम्हाला गाडी कशाला पाहिजे असं सांगायचं. हा असं सांगायचं. आम्ही लय कष्ट करायचो शाळेला जायला. नदीत पूर यायचं आमच्या इथं असं म्हणायचं. मावशी योगा टीचर आहे. ते आता योगा शिकवणार आहे तुम्हाला. थांबा कुठलं शिकवणार आहे आता? असं आता प्राणायाम बघूया. फोकस. कसा आहे डोकं शांत होणार तुमचं असं केल्यानं. नाकात का नसली तर अवघड होईल. आता मी आणि मम्मी गाडी घेऊन चालले देवाला. गाडी आता असू दे तशीच. मम्मी आता वरडाल ती गाडी आडवी लावली मधीच म्हणून. तू गाडी घेऊन जाणार होतीस म्हणून मी तशी लावले. असं करतात मला. गाडी बाहेर लाव म्हणतात, मी घेऊन जाणार आहे. किल्ली पण गाडीलाच लावले आणि असं करतात मला चिटिंग. देवाला जाऊन आलो गजानन महाराजांना. आणि आता जाता ऑन द वे वेस्ट साईड आहे. मग म्हटलं सेल चालू आहे सेल. तर म्हटलं काय काय आहे चांगलं बघूया. म्हटलं चांगलं असलं तर डॅडीनं सांगायचं हाय चांगलं. परत जरा म्हणणार कशाला सारखं उठल्या सुटलं खरेदी करतायचा. आज एक पार्सल येते काल एक पार्सल येते. मग जरा वरडा खायचा आणि मग बघायचं घेऊन देतात काय. आणि मग दिलं तर घ्यायचं. म्हणून गर्दी आहे सगळीकडे आज.
बघ की केवढी गर्दी आहे आज. तर मम्मी बघायला तिला काय आवडते काय आणि मुगूला काय आवडते काय आणि मग मला वर बघूया. मुगुल नाही चांगला आहे नुसतं मला मी काय खरेदी करू शकत नाही, मम्मी करू शकत्या. पण मला ही गर्दीत ट्रायल रूमला एवढी लाईन आहे की नाही 15 मिनिटं ट्राय करायला थांबायला लागते म्हणून कॅन्सल मी आज काय घेणार नाही. पण शर्ट क्वालिटी आहे इथनंच घेतली म्हणजे इथनंच दिलाय तनिष्कानं कारण मला इथं दिसलेला असला. वेस्ट साईडला एवढी गर्दी मम्मी म्हणते सुरू झाली काय असं काय पण वेस्ट साईडला एवढी गर्दी. वेस्ट साईड आहे का माधवा रोड आहे काय कळणार म्हणून म्हटलं आज राहू देच. आणि माझ्या साईजच्या जीन्स कधी मिळत पण नव्हते, एक पण जीन्स नव्हती माझ्या साईजची. 999ला जीन्स होत्या पण एक पण जीन्स नाही. माणसं साईज बघाल ती जीन्स कुठल्या पण बघत नव्हती, साईज असलेली जीन्स उचलून न्याल ती. जीन्स कशी आहे काय काहीच बघत नव्हती. काय अवघड आहे. आणि ट्रायल रूमला तर नंबर होती 4-4, 5-5 उठत 10-10, 15-15 नंबर होती. आणि त्यात बायकांच्यात तर पिशवीत एवढे कपडे घेऊन चालली की एकदा ट्रायल रूम मध्ये गेल्या उद्याच येणार होती वाटतं डायरेक्ट. नाही तर रस्त्याला गर्दीच आहे. पावसामुळे ट्रॅफिक असते सगळीकडं पण कपडे घ्यायला पण ट्रॅफिक असते. आता पाऊस आहे म्हणून म्हटलं मुगूला घ्यायला जाऊया. आता पुष्कर जाणार होता, आता ह्याला गाडी देण्यात रिस्क आहे म्हणून मला पाठवले आता काम करायला. काय मुगी पण घरात दत्तक घेतलेल्या पोरगीमुळे लय कामं लागतात बाबा. कॅडबरी ओके आज पण एवढ्या प्रेमानं कुठल्या पोरगीने पण भरलं नाही रे मला. अरे ओके चला चांगला हवा. पुष्कर म्हटलं आता खायला जाऊया पण मला विसरलोच की मुगूला घ्यायला. मुगू आल्या ते पहिला बघा ढोली आणि तिला घेतल्यानंतर मला लक्षात आलं आम्ही बाहेर जायचं सगळं ठरवले. डॅडींना फोन करून सांगायला लागले की हा आम्ही खायला चाललोय बाहेर. आणि मग लक्षात आलं मम्मीला मी घरी मॅगी करायला सांगितल्या. मग आता घरी जायचं अंडा मॅगी खायची. एवढ्यात कसं काय विसरला? अरे मी एवढ्यात कसं काय विसरलास म्हणजे लक्षात राहत नाही रे असल्या गोष्टी. बाहेर खायचं म्हटलं माझं सगळं विसरते. जगातले सगळे त्रास मी बाहेर खायचं म्हटलं सगळं विसरून जातो. कायच त्रास आहे तुला? तू आहेस की त्रास माझा एकच. तुला दत्तक घेतलं नसतं आज मी सुखी असतो. आज सगळं निवांत असतं. आज मी एकटाच घरात राजा असतो. होय करत असाल मी 2 व्हीलरवरनं आता भिजत कुठं चाललोय. तर आता मी चाललोय दवाखान्यात. त्याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. माझं दवाखान्यात येण्यामागचं कारण आहे की माझ्या डोळ्याखाली रांजणवाडी उठाल्या. रात्री व्हिडिओ एडिटिंग करून झोपेचं सगळी वाट लागल्या. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एका कुणाला तर शेअर करा. आता 500 सबस्क्रायबर आहे. तुम्ही एका कुणाला तर शेअर करा, फक्त एका कुणाला लय नाही. त्या एका कुणाला तर शेअर करून त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला लावा आणि व्हिडिओ बघायला सांगा दररोज. तर माझ्यासाठी लय होईल लय. बघा एवढं काय करायला लागलोय आणि तुम्ही पण काय तर करा माझ्यासाठी प्लीज.